मनोकामना पूर्तीसाठी होळीचा सण खूप शक्तिशाली मानला जातो. म्हणूनच या दिवशी मनोकामना पूर्ण होण्यासाठी काही उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. होळीच्या पवित्र अग्नीत आपण आपल्या अडचणी, भीती आणि अपयश जाळून टाकतो आणि मनापासून केलेली प्रार्थना देवापर्यंत पोहोचते अशी श्रद्धा आहे. मंडळी, होळीच्या दिवशी मनोकामना पूर्तीसाठी काही खास आणि शक्तिशाली उपाय तुम्हीही करू शकता, ज्यामुळे तुम्हाला धन, नोकरी, लग्न, आरोग्य आणि कोणतीही मनोकामना पूर्ण होण्यासाठी मार्ग मोकळे होऊ शकतात. चला तर जाणून घेऊया होळीच्या दिवशी कोणते उपाय करावेत, कसे करावेत आणि कोणत्या वेळी करावेत, जेणेकरून तुमची मनोकामना लवकर पूर्ण होईल. तर पहिलाच उपाय आहे इच्छापूर्तीसाठी. होळीच्या अग्नीत आपण एक नारळ अर्पण करावा. पण हा नारळ अग्नीत अर्पण करण्याआधी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा, आपली मनोकामना सांगावी आणि नंतरच हा नारळ होळीच्या अग्नीत अर्पण करावा. हा उपाय अगदी साधा, सोपा आहे आणि यामुळे हमखास मनोकामना पूर्ण होतात असं सांगितलं जातं. शिवाय होळीच्या अग्नीत गूळ आणि तूप याने तयार केलेलं हवन जर आपण अर्पण केलं तर यामुळे सुद्धा आपल्याला शुभफळ मिळतं. त्याचबरोबर मनातील खास इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण होळीच्या भोवती 7 प्रदक्षिणा घालून प्रार्थना करावी. हे उपाय अगदी साधे, सोपे आहे, इच्छापूर्तीचे उपाय आहेत आणि ते आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी नक्कीच मदत करतील. त्याचबरोबर आपल्याला कोणत्याही कामात प्रगती हवी असेल तर आपण आणखी एक उपाय करू शकता, तो म्हणजे विड्याच्या पानांचा. यासाठी काय करायचंय तर 7 विड्याची पानं घ्यायची आहे आणि होळीच्या ठिकाणी जाऊन पूजा करून त्या होळीला 7 प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि प्रत्येक परिक्रमेत एक पान होळीच्या अग्नीत अर्पण करायचं आहे. अशा प्रकारे 7ही पानं होलिका दहनात अर्पण केल्यानंतर आपली मनोकामना सांगून प्रार्थना करायची आहे. हा अगदी साधा, सोपा उपाय आहे. त्याचबरोबर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जपही करू शकता. या उपायाने कुटुंबात सुखशांती तर येईलच, शिवाय कुटुंबातील सर्व सदस्यांची प्रगती होण्यास नक्कीच मदत मिळेल असं सांगितलं जातं. त्यानंतरचा तिसरा उपाय आरोग्यप्राप्तीसाठी तुम्ही करू शकता. आजारपण दूर करण्यासाठी होळीच्या अग्नीत काळे मिरे, लोभान आणि तूप एकत्रित करून अर्पण करावं. यावेळी आपण महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनात मृत्योर्मुक्षे मातृतात. या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. त्यानंतर होळीच्या अग्नीत आधी सांगितल्याप्रमाणे काळी मिरी, लोबान आणि तूप एकत्रित अर्पण करावे. हा सुद्धा अगदी साधा, सोपा उपाय आहे जो आरोग्य प्राप्तीसाठी केला जाऊ शकतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी घरात सकारात्मक ऊर्जा राहावी म्हणून होळीची राख घरी आणून ती मुख्य दरवाजाजवळ लावावी. याही व्यतिरिक्त जर तुमच्या घरामध्ये कोणी खूप दिवसापासून आजारी असेल, कुटुंबातील कोणी सदस्य एखाद्या आजाराने त्रस्त असेल तर होलिका दहनाच्या रात्री एक विड्याचं पान घ्यावं, एक गुलाबाचं फूल घ्यावं आणि काही बत्ताशे घ्यावे. त्यानंतर आजारी व्यक्तीवरून 31 वेळा ते उतरवून घ्यावेत आणि ही संपूर्ण सामग्री होळीच्या अग्नीत जाळून टाकावी. असं केल्यानं आरोग्यप्राप्ती तर होईलच, शिवाय त्या व्यक्तीची प्रकृती चांगली राहण्यासही मदत मिळेल, कारण होळीच्या अग्नीत नकारात्मकता जाळून टाकण्याची शक्ती असते. याचबरोबर धनप्राप्तीसाठी तुम्ही एक उपाय आणखी करू शकता, तो म्हणजे होळीच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा. यामुळे लक्ष्मीनारायणाची कृपा मिळते. यावेळी आपण ओम श्रीम श्रीम महालक्ष्मी नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. या दिवशी आपण लाल कपड्यात 5 गव्हाचे दाणे आणि 5 सुपाऱ्या बांधून तिजोरीत ठेवाव्या. शिवाय होळीच्या ज्वाळेत 7 गोमती चक्र तुम्ही अर्पण केलात तर पैशाच्या अडचणी दूर होऊन आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल असंही सांगितलं जातं. हे उपाय तुमच्या जीवनात सकारात्मक बदल नक्कीच घडवून आणतील. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार यापैकी कोणताही उपाय करू शकता, पण तो श्रद्धेनं करा. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होलिका दहन केलं जातं. यावर्षी ही शुभ तिथी आली आहे 2 मार्चला. होलिका दहनानंतर रंगपंचमी साजरी केली जाते. होळीचा सण हा जीवनात रंग भरतो. होलिका दहनाच्या दिवशी केलेले उपाय हे आपल्याला नक्कीच मदत करतात आणि आपल्या घरात, जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत करतात असं सांगितलं जातं. होलिका दहनाच्या रात्री हे उपाय केल्यानं वाईट वेळ चांगल्या वेळेतही बदलू शकते आणि सर्व प्रकारच्या समस्यांपासून तुमची सुटका होऊ शकते, कारण होळी हा नवी सुरुवात करण्याचा सण आहे. योग्य उपाय, श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला हे उपाय कसे वाटले, यापैकी तुम्ही कोणते उपाय केलेत आणि त्याने तुम्हाला काय अनुभव आलेत, शेअर करायला विसरू नका. शिवाय यावर्षी केलेल्या उपायांनी तुमच्या जीवनात काय बदल घडलेत हे अनुभवसुद्धा
कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.